नाटक, जे तुम्ही संदेश ऐकलेला आहे त्या संदेशाचा काही भाग या नाटिकेमध्ये आहे. पार्श्वने सांगितलं की देवाने आकाश आणि पृथ्वी सर्व काही निर्माण केले. आदम आणि हव्वा आहे. आणि कशा प्रकारे पाप माणसामध्ये प्रवेश झाला आणि मनुष्य त्या पापामध्ये कसं जखडलं गेलं, या स्किटच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती जेव्हा पापामध्ये सापडते त्यावेळेस त्या पापातून तिला बाहेर पडण्यासाठी तिला किती संघर्ष करावा लागतो. परंतु ज्या ज्या प्रकारे तिने ते पाप केलेलं आहे, ते पाप, तो मोह, ती वासना तिला त्याकडे ओढत असते. आणि अशाच प्रकारे मनुष्य पूर्णपणे पापामध्ये गुरफटून तो हताश झालेला आहे. जी मोकळीकता देवाने दिली होती ती तिने गमावलेली आहे. परंतु पुन्हा एक वार परमेश्वर आपल्या पुत्राच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते सर्व पापातून तिची सुटका करताना आपण पाहू शकतो. आज आहे ख्रिसमस. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी ते जन्माला आले आणि त्यांनी आम्हा सर्वांचे पाप स्वतःवर घेऊन त्यांनी वधस्तंभावरती त्यांनी प्रायश्चित केले. आणि अशा प्रकारे ते वधस्तंभावरती मरण पावले. अशा प्रकारे त्या सर्व पापातून ती व्यक्ती सुटका पावलेली आहे. आणि हाच आहे ख्रिस्त जन्मोत्सव, हाच आहे ख्रिसमस, आज जो आपण आनंदाने साजरा करत आहोत. जसं पारसाहेबांनी सांगितलं तर देवाबरोबर आपण नातेसंबंध जोडून आपण ख्रिसमस साजरा करायला पाहिजे. हे आपल्या सर्वांना ख्रिस्टच्या माध्यमातून पाहण्यात आलेलं आहे.